एक मिनिट रमे, छोटे मालक काय झालंय ना? छोटे मालक अहो डोळे उघडा ना, बघा ना माझ्याकडं. छोटे मालक अहो बोला ना माझ्याशी. पिंट्या दादा, छोटे मालक तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्ही लवकर या, बाईत काही येळ का लावलात? छोटे मालक अहो उठा ना, डोळे उघडा ना. पिंट्या दादा काहीच बोलत नाही इथे. अगं रमे, ते शुद्धीवर नाही आले अजून. अरे पण काय झालंय? छोटे मालक उठा ना. एक मिनिट मॅडम, बाजूला आम्हाला त्यांना आत नेऊ दे. काय असं काय करते सगळं? आता सापडले ना छोटे मला, आता शुद्ध नाहीत, बरे वाटत का ना? अगं अगं रमे, एवढा वेळ बेशुद्ध असून सुद्धा त्यांचा श्वास अजून चालू आहे. त्यांनी धीर नाही सोडला, तू का अशी धीर सोडते? पिंट्या दादा पण ते डोळे का नाही उघडते? त्यांना असं नाही बघवलं जात. काय झाले त्यांना? अगं अपघात झाल्यानंतर ते बाजूला जंगलात फेकले गेले होते, तिथंच बेशुद्ध पडले होते. आता घेऊन आलोय ना आपण त्यांना इथे, सगळं नीट होईल. आणि रमे कसं आहे, बाई साहेब ताई साहेब लवकर बऱ्या झाल्या की नाही, तसंच ना छोटे मालक पण लवकर बरे होतील. तेव्हा आहे आपल्या पाठीशी. त्याने इथपर्यंत आणलं का नाही, पुढचं सगळं तोच निस्तरेल बघ. रमे, तुझी परीक्षा बघून झाली असेल तर छोट्या मालकांना या संकटातून लवकरात लवकर वाचव. त्यांना काय बी होऊ देऊ नका. त्यांना लवकरात लवकर शुद्धीवर आण. मला बोलायचंय त्यांच्याशी, मला भेटायचंय त्यांना. हवं असेल तर माझं आयुष्य बी त्यांना दे. पण रमे, अगं छोट्या मालकांना जास्त लागलंय असं मला नाही वाटत. काय या अपघातानंतर ते जंगलात लांब फेकले गेले, त्यांना बराच वेळ मदत नाही मिळाली, त्यामुळे जरा जास्त अशक्तपणा आला. त्यांना काही नाही होणार रमे. आई मी काही होऊ बी देणार नाही त्यांना. रमे तू अगदी रडायची बंद हो. ये आपण बसूया. ये, रडू नको ग तू रमे. रमा तुम्हीच ना? होय. प्रतापराव जाधव शुद्धीवर आलेत, भेटू शकता तुम्ही त्यांना. डोक्याला मानायला दुखतंय? हात पाय मूव करताना दुखतंय? नाही. बरं ओमिटिंग सारखं वाटतंय का तुम्हाला? नाही डॉक्टर, कसलाही त्रास होत नाही. छोटे मला काय झालं होतं तुम्हाला? फार लागलं नाही ना कुठे? मला काही झालेलं नाहीये, तुम्ही आधी शांत हो. हे बघा छोटे मला, तुम्ही काय बी लपवू नका. मला ठाव आहे तुम्हाला दुखणं अंगावर काढायची सवय आहे. ते काही नाही. डॉक्टर तुम्ही यांना नीट तपासा, अगदी व्यवस्थित. रमा, तुम्ही माझ्या सोबत असताना मला काही होणार नाही. तुमच्या परवानगीशिवाय मला तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, अगदी मरण सुद्धा नाही. नाही छोटे मला, हे बघा हा शब्द बी आता तोंडून उच्चारायचा नाही. ह्यांचे सगळे रिपोर्ट्स बघितले आम्ही. अगदी छोट्या छोट्या जखमा आहेत, त्या बऱ्या होतील. म्हणजे आम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकतो ना आता? हो, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे मी यांना डिस्चार्ज देतो. आणि वसुंधरा जाधव आणि त्यांची मुलगी दोघेही बऱ्या आहेत. त्यांना तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. आणि शालिनी मॅडम हे बऱ्या आहेत, फक्त त्यांना इथे येऊन ट्रीटमेंट घ्यावी लागेल. मग त्यांना घरी नेऊ शकतो ना? हो, नेऊ शकता त्यांना. डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे कुठली काळजीच नाही बघा. छोटे मला, आपण आता आपल्या घरी जाऊ. तो वाचला कसा?
एवढा मोठा सापळा रचला, पैसा ओतला, भयान अपघात झाला, तरी तो वाचला कसा? आवाज नशीब चांगलं होत्या प्रतापरावाचं. ते म्हणतात ना, काल होता पण वेळ नव्हती आली. तुला काय माझ्या तोंडावर म्हणी फेकून मारायला बोलवलं का रे? तुला प्रतापला मारायला सांगितलं होतं, तू काय केलंस? साहेब ठरल्याप्रमाणे माझ्या माणसाने त्याच्या गाडीची ब्रेक फेल केले होते, पर ते पर काय झालं, कसं झालं, हे असं कसं झालं? हे असतं ऐकायची सवय नाही आबासाहेबाला. अहो पर चुप आहे, चुप. पुढे पैसे बोलते सगळे पाण्यात गेले. तुमच्या सारख्यावर अवलंबून राहिलं ना तर वाघाची काय उंदराची सुद्धा शिकार करता येणार नाही आबासाहेबाला. नाही, चूक माझीच आहे. तुला वाघ समजला होतो रे, तू निघाला गाढव. त्यांनी घेतो आबासाहेब एक बोलू का? का? आबासाहेब ही कामगिरी तुम्ही माझ्यावर सोपवून बघा फत्ते करतो का नाही. आणि जर का नाही केली ना तर यो हरी तुम्हाला परत तोंड नाही दाखव. नाही, असं करू नको रे बाळा. मला तोंड न दाखवण्याची वेळ येऊ देऊ नकोस. मी सांगितलेलं काम कर आणि मगच तोंड दाखवायला ये. त्या प्रतापरावाला आजच्या आज संपव. जर काही प्रकरण बाहेर आलं तर ते माझ्याच गळ्याशी येईल. अहो आबासाहेब यो हरी असताना असं होऊ देईल त्या अजाबात नाही. तुम्ही काय बी काळजी करू नका. यो हरी तुम्हाला सबूत देतो. यो प्रतापराव उद्याचा सूर्य बघणार नाही म्हणजे नाही. तेवढं ते आपलं थोडं मिळालं असतं तर. अहो एवढे कशाला दिले, पर आता दिले तर राहू द्या. अजून लागले तर कळीव, रोख पैसे देईन, पण काम झालं पाहिजे. बरं मी येऊ का? अरे जी आबासाहेब. काम जर झालं नाही तर उद्याचा सूर्य तू बघणार नाहीस. जा. नाही आबासाहेब, तुम्ही या हरीला अजून नीट ओळखला नाही. मी म्हणलं ना प्रतापरावांच्या आयुष्यातला आजचा यो शेवटचा दिवस. जा. थोडी कॉफी पिऊन घ्या. पिंट्या दादाला समजांसाठी फळ आणायला पाठवलं आहे, तेव्हा तुम्ही बी खाऊन घ्या. नाही, तुमच्या हातची कॉफी मिळाली ना बस झालं. आता मला काही नकोय. येऊ का? हा या की. या ना बस. थँक्यू. प्रतापराव जाधव, तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बोला ना. ह्या अपघाताची आम्ही चौकशी सुरू केली. तपासात एक गोष्ट समोर आली की हा अपघात तुमच्या गाडीचे ब्रेक्स फेल झाल्यामुळे झालाय. ब्रेक्स फेल झाले? नाही, शक्यच नाही. अहो कालच माझा ड्रायव्हर गाडीची सर्व्हिसिंग करून घेऊन आलाय. गाडीचे ब्रेक्स फेल होणं शक्यच नाही. तसं असेल तर मग ब्रेक फेल होणे शक्य नाहीये. म्हणजे कुणीतरी ब्रेक फेल केले असतील. जाधव हे इथलं नाव मोठं आहे आणि राजकारणात सुद्धा सक्रिय आहात. त्यामुळे हा अपघात आम्हाला घातपात असल्याचा संशय आहे. मलाही असंच वाटतंय, हा घातपातच असावा. तुम्हाला कोणावर संशय आहे का? नाही, म्हणजे संशय यावा असं कोणाचं नाव समोर येत नाहीये, पण तसं काही जर वाटलं तर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. हे नक्कीच आबासाहेबांचंच काम असणार. तुम्ही जेवढी माहिती देऊ शकाल तेवढा मला तपास करणं सोपं होऊन जाईल. हो, पण काही पुरावे हाती लागल्याशिवाय कोणावर आरोप करणं चुकीचं आहे. आम्ही राजकारणात असतो आणि आम्हाला बरेच प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे या घातपातामागे कोणाचा हात आहे याचा जर काही सुगावा लागला तर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. ठीक आहे,
येतो मी. सगळेजण जीवावर उठलेत आमच्या. वसू रडू नको ग, तुलाच त्रास होईल. उलट आता हे सगळं क्लिअर होतंय असं समज ना. रावसाहेबांना घोटाळ्यात अडकवणं आणि आपण त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करतोय हे कळल्यानंतर आपल्यालाही मारण्याचा प्रयत्न करणं, ह्या सगळ्याच्या मागे नक्की कुणाचा तरी हात आहे. हे नक्कीच आबासाहेब असणार. मला वाटतंय या समजामध्ये नक्कीच त्यांचा हात असणार. त्या माणसाने मला धमकी बी दिली होती. हो रमा, पण ते सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे असायला हवे. प्रताप म्हणतो ते खरं आहे. कोर्टात केस उभी राहण्यासाठी सबळ पुरावे पाहिजेत ना आपल्याकडे. आपण हे सगळे पुरावे गोळा करू, पण त्याआधी एक गोष्ट करायला हवी. प्रताप, तुला स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तू स्वतःला जप. कारण ज्याने कोणी हा सगळा घातपात केलाय त्याचा हेतू स्वच्छ आहे. त्याला तुला मारायचं. आता हे सगळं आपल्याला खणून काढायलाच हवं. लवकरच आपण त्या माणसाला पोलिसांच्या समोर उभा करू. हे बरोबर आहे तुमचं छोटे मालक, पण मॅडम म्हणतात ते पण बरोबर आहे. तुम्ही खरं स्वतःच्या जीवाला जपा. हो, धोका आहे तुमच्या जीवाला. आता त्याने वार केलाय, पण करता नाही आला ना त्याला वार, त्यामुळे तो दुप्पट चवतळून येऊन वार करेल. हे बघे, तू सांगशील त्याच्यापेक्षा जास्त पैक द्यायला तयार आहे म्या. तर एक ध्यानात ठेव, एवढंच का कमीच का ही रडारड चालणार नाही. तुला पाहिजे असतील जास्त तर आत्ताच तोंड फाडून माग. पर एकदा सुपारी घेतली म्हणजे ती वाजलीच पाहिजे. सांगितलं तेवढे आहेत ना. अरे त्याच्यापेक्षा 500 रुपये जास्ती दिले ठेव. पर एक ध्यानात ठेव, हे पैक देताना म्या काही हैगई केली नाही. तू बी तुझ्या कामात काय बी हलगर्जीपणा करायचा नाही, कळलं? जमत असेल तर आत्ताच सांग. पर एक ध्यानात ठेव, सुपारी घेतलीये म्हणजे ती वाजायच पाहिजे, कळलं ना? हरी, माझा रेकॉर्ड काढून बघ. मी ज्याची सुपारी घेतली तो ढगात गेलाच समज, आणि तो प्रतापराव जाधव संपलाच समज. बरोबर आहे. आता जास्त बडबड करू नकस. जा, पर ध्यानात ठेव, प्रतापराव जाधव जायची बातमी ऐकायची वाट बघतोय मी, कळलं? गेला समज. ठीक आहे. निक रामाभाऊ, कधीपासून चालतोय आपण? अजून किती चालायचंय? का? अरे देवा, छोटे मला चालल्यामुळे पाय तर नाही ना दुखते? तसं नाहीये. नाही म्हणजे अपघातात जाणवलं नसेल तुम्हाला, पण आता असं काही वाटत असेल ना तर लगेच दवाखान्यात जाऊ. चला आपण. रमा, तसं काही नाहीये. मग आपण कुठे चाललोय तेच कळत नाहीये मला. छोटे मला मी नवस बोलले होते. नवस? छोटे मला तुम्ही सुखरूप परत यावं म्हणून नवस बोलले होते. मग हा नवस लगेचच फेडला पाहिजे. खूप मोठ्या संकटातून वाचलो आम्ही. सगळ्यांच्या जीवावरचं संकट टळलं. चला. रमा, हो, मला असं वाटतं तुम्ही नवस करत असाल.
पण देवाला दरडावून धमकावून ओरडून सांगत असेल नाही का? अहो असं का म्हणता तुम्ही? नाही, देव तुमचं सगळं बरं ऐकतो. काय रे पण ते काय झालं? प्रतापराव कुठे? रमा बरोबर बाहेर गेले का? बाहेर म्हणजे कुठं? काय सांगून नाही गेले का? नाही अर्ध तसं तिथं म्हणाले. काय झालंय? काय नाही आलं. पिंट्या काय झालंय? ऐक अगं असा का गेला हा घाईत? अहो असंच या पोराचं काही सांगायचं नाही निघून जायचं. मग आपण विचार करत बसायचं काय घडलंय काय घडलंय. जीवन नुसतं घोर. रमा, काय झालं? छोटे मला आज मी देवाकडे प्रार्थना करणार आहे. आज त्याला सांगणारच आहे की तुमच्या जीवासाठी मला पुन्हा नवस करावा लागेल अशी ये येऊ देऊ नकोस. तुमची अवस्था अशी बघवली नाही जातो. रमा, देव तुमचं सगळंच ऐकतो. आता अशी प्रार्थना करण्याची गरज नाही. आता सगळं चांगलंच होणार आहे. बरं ठीक आहे, आपण नवस फेडू आणि लगेचच घरी निघू. बाईसाहेबांनी सांगितलंय जास्त वेळ बाहेर थांबायचं नाही. हो, आपल्या पाठीशी देव असताना आपल्याला कोणीही काही करू शकणार नाही. आणि देवाने तुमची प्रार्थना ऐकली सुद्धा असणार. काय पण तरी बी नवस फेडू आणि लगेचच घरी निघू. देवा, तुम्ही निराश नाही केलत मला. समजूनच वाचवलं तुम्ही. आता यासाठी तुमचे किती बी आभार मानले नवं तरी बी ते कमीच आहे. छोटे मला तिकडे जंगलात बेशुद्ध पडले होते. कोणी बी नव्हतं त्यांच्यासोबत. तेव्हा तुम्हीच त्यांना मदत केली आहे ठाव आहे मला. आता यांच्यावर कधी बी कुठलं बी संकट येऊ देऊ नकस. बस एवढंच मागणं आहे तुमच्याकडे. रमा, तुम्हाला एक गोष्ट सांगू. देव तुमचं ऐकतो, नेहमी तुमच्या मागे उभा असतो. पण अजून एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला एकमेकांपासून कधीही दूर होऊ देणार नाही. ती कोणती?
आपलं प्रेम. खरं आहे. अहो काय झालं? अहो छोटे मालक, तुम्ही जाताना ते लॉकेट निखळलं होतं ना, तर ते गुंफवताना उलटं गुंफवलं गेले. बघा ना नीट. अच्छा, असं आहे का? आहे. हरकत नाही, आपण ते नीट करूया.